ज्यावेळेला आपण हे बाजारातून आणतो ना त्यावेळेला काय करायचं, त्याला चाळायचं, कारण त्याच्यामध्ये एखादी घाण असू शकते. तर चाळून घ्यायचं. तर आपण हे चाळूनच भरलेलं असल्यामुळं आपण चाळलेलं नाहीये. ठीक आहे. आता बघा आपली मुलं भरपूर आहेत, मग आपण चुरमुरं कशी घ्यायची, भरपूर घ्यायचे. समजा तुम्हाला घरी मम्मी सांगेल चला भेळ शिकवले ना तुम्हाला मॅडमनी, करून दाखवा. सुरुवातीला भेळ घ्यायची, सॉरी चिरमुरे घ्यायचे. त्यानंतर हे जे चिरमुरे आहेत ते कुरकुरीत पाहिजे, चेंबट चिरमुरे नको. चेंबट चिरमुऱ्यानं भेळ चांगले होत नाही. बघा हे चिरमुरे आपण घालून घेतले. आता वाच पुढची वळ काय आहे, चिरमुरे घ्या कुरकुरीत. पुढे काय आहे, शेव पापडी. काय म्हणलेलं आहे, आता आपण शेव पापडी घ्यायची. समजा मम्मी सुट्टीच्या वेळेला म्हटली किंवा घरी म्हटलं चला आज आपण काय चटपटीत खायला करूया, तर तुम्ही मम्मीला पप्पांना दीदीला ताईला करून दिलं तर त्यांना छान वाटेल की नाही. आता त्यांनी काय म्हणलं, शेव घ्या कुरकुरीत. हे चिरमुरे घेतले आपण. बघ रे बा इकडं स्वराज, चुरमुरे घेतली. आता याच्यामध्ये कुरकुरीत आपलं हे काय घातलं आपण, शेव. काय टाकले आपण, हे शेव. कशापासून बनवतात माहिती आहे तुम्हाला, कशापासून बनवतात, हरभरा डाळ असते की नाही, हरभऱ्याच्या डाळीपासून ह्या शेव आणि पापडी बनवली जाते. बघा आता हे मी मिक्स केलं. पुढे काय म्हटलं रे, टोमॅटो. नंतर काय म्हटलंय, कांदा आणि कोथिंबीर. ठीक आहे. नंतर काय म्हटलंय, खजूर आणि चिंचा. ओके. आता पहा आपण जर थोडस ते शेवटी घालून करीन काय होणार आहे, ओलं झालं की मग काय होणार आहे, चुरमुरे मऊ होतील. आपण हे पहिल्यांदा मिक्स करून घेऊ. आणि आपण हे करत असताना आपले हात स्वच्छ पाहिजे, म्हणजे आपण खाल्लेला पदार्थ आपल्याला व्यवस्थित पचतो. नाहीतर काय होतं, त्रास होतो पोटाला, पोट दुखतं. त्यामुळं जे काय आपण वस्तू घेतो ते धुवून घ्यायचं. आपला हात सुद्धा स्वच्छ पाहिजे. कांदा काय सांगितलं रे, टोमॅटो कांदा. बघा कांदा टाकणार आहे आपण. कांदा आपला भरपूर आहे, कांदा टोमॅटो कांदा. नंतर काय सांगितलंय, कोथिंबीर. थोडस चटणी मीठ, शेवटी चटणी मीठ सांगितलंय ना रे. हे चटणी मीठ, चटणी मीठ टाकलं. आपण परत चव बघून नंतर टाकू. मिरच्या पण ठेवलेल्या जर कोणाला लागली तर परत. टोमॅटो पण मिक्स करायचं आपण जसं लागलं तसं. बघा त्यानंतर कोथिंबीर म्हटलेलं आहे, पाणी. बघा हे मिक्स करायचं. किंवा आपल्याजवळ एक साहित्य आहे मिक्स करण्यासाठी, आणा पाहू ते साहित्य. हे स्वच्छ असलं पाहिजे. आपण हे हलवण्यासाठी याचा वापर करू. टोमॅटो कांदा टाकलेला आहे आपण. लाल तिखट टाकायचं थोडस. आणि कुणाला आवडत असेल तर चवीप्रमाणे मिरची पण आपण कट करून ठेवली आहे, ती मिरची आपण घ्यायची. कुणाला लिंबू असेल तर लिंबू सुद्धा वापरू शकताय. आता हे मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिंच गोळ चटणी टाकायची.